नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण सुरुवात करणार आहोत पुढच्या काही न्यूमरिकल्सला। बघा बेटा, पहिल्या लेक्चरला आपण बघितलं होतं की स्टँडर्ड इंटिग्रेशनचे फॉर्म्युले, ठीक आहे ना। पार्ट 2 मध्ये सुद्धा आपण रिमेनिंग काही फॉर्म्युलेज बघितले होते। नंतर तिसऱ्या लेक्चर मध्ये आपण बघितले होते रूल्स ऑफ इंटिग्रेशन आणि मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं सिंपल न्यूमरिकल्स ची आपण सुरुवात केली होती। तर आजचा हा न्यूमरिकलचा आपला पार्ट नंबर 2 आहे। तर आपण पुढील काही न्यूमरिकल आता डिस्कस करूया। चला याची सुरुवात करायची। हो सर, सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण हो, जर तुम्ही हे आपलं लेक्चर आपल्या YouTube चॅनलवर बघत असाल तर आताच सबस्क्राइब करून द्या आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन, ज्यामध्ये भरपूर सारे फ्री डेमो लेक्चर तुम्हाला अवेलेबल आहे वेगवेगळ्या कोर्सेससाठी। म्हणजे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला एकदम स्वस्त, खूपच कमी किमतीत तुम्हाला मिळून जाईल आणि त्यामध्ये संपूर्ण सिलेबस तुमचा कंप्लीट केला जाईल। बेटा काहीच टेन्शन घेऊ नका आणि बघा, तुम्ही जा एकदा ऍप्लिकेशनवर जा आणि फ्री डेमो लेक्चर तुम्ही नक्की बघा, ठीक आहे। चला मग सुरुवात करूया आजच्या सुंदर अशा लेक्चरला। तर बघा बेटा, मागच्या लेक्चरला आपण भरपूर सारे न्यूमरिकल बघितले होते, त्यांचं बेसिक सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी लिहून दिलं होतं की प्रत्येक न्यूमरिकलला लागणारे बेसिक, नंतर फॉर्म्युलेज वगैरे, कोणत्या न्यूमरिकलला कोणता फॉर्म्युला लागतोय आपला, हे सर्व मी लिहून दिलं होतं बेटा, ठीक आहे ना। त्याचीच आपल्याला कंटिन्युटी आपण आजच्या लेक्चरला सुद्धा करूया, ठीक आहे। चला बघा बेटा, काय सांगितलंय, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 1 - x raised to 10 dx, त्याचं आपल्याला काढायचंय। मग सर कोणता फॉर्म्युला लागेल सर? तर बघा बेटा, सिंपल पहिल्याला लिहून तर घ्या, इंटिग्रेशन इज इक्वल टू 1 - x raised to 10 dx। चलो ठीक आहे, मी क्वेश्चन मस्त छान सुंदर लिहून घेतला। आता बघा बेटा, आपला या ठिकाणी आपला फॉर्म्युला हा कंपोजिट फंक्शनचा आहे। हा का बेटा आपला कंपोजिट फंक्शनचा फॉर्म्युला आहे। कंपोजिट फंक्शन आहे का? मग आपला फॉर्म्युला कोणता लागेल सर? तर बघा बेटा, आपला फॉर्म्युला लागेल आपल्याला इंटिग्रेशन ऑफ a plus bx raised to n dx। तर आपला फॉर्म्युला बघा बेटा, a plus bx raised to n, ठीक आहे ना। हा आपला फॉर्म्युला होता, किंवा ax plus b raised to n असा पण होता आपला। म्हणजे जसं हे स्ट्रक्चर असेल ना तसं आपण यूज करू शकतो। ax plus b पण चालेल, काय हरकत नाही, ठीक आहे ना। वाटल्यास ax plus b घ्या, पण नाही तुम्ही म्हणशाल मी सरने लगेच वेगळा करून टाकला, ठीक आहे बेटा, ax plus b raised to n dx। तर यासाठी फॉर्म्युला काय होता बेटा आपला? बघा बेटा, लक्ष द्या, अशा वेळेला आपला फॉर्म्युला होता ax plus b raised to n plus 1 upon n plus 1 into 1 upon a बेटा, into 1 upon a। बघा बाळांनो, सिंपलची गोष्ट आहे, जास्त तिरपली जाणार आहे। चला लक्ष द्या मिनिट। बघा बेटा, तर आपला फॉर्म्युला काय होता? x raised to n नाहीये हे। बघा बेटा, हे x raised to n नाहीये, हे काय आहे? ax plus b raised to n आहे। म्हणजे खाली एक फंक्शन आहे, या ब्रॅकेट मध्ये एक फंक्शन आहे आणि या फंक्शनच्या डोक्यावर n आहे बेटा। या फंक्शनच्या डोक्यावर काय आपला n आहे। मग आपला फॉर्म्युला काय? फंक्शन रेस टू n आहे का? मग फंक्शन रेस टू n plus 1 upon n plus 1 into 1 upon a। आता 1 upon a म्हणजे काय? हा या x ला जो a लागलेला असतो ना, तो काय करायचा? into 1 upon a ने मल्टिप्लाय करून तो डिवाइडला लावून द्यायचा, चला ठीक आहे। चला आपण हा फॉर्म्युला अप्लाय करू याच्यावर। चला बेटा, आता हा फॉर्म्युला इथं आपण अप्लाय करू। 1 - x raised to 10 आहे ना, म्हणजे n ची व्हॅल्यू किती आपल्याला? 10। n ची व्हॅल्यू तुम्हाला दिली बेटा 10, n ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 10। मग कसं येईल बेटा ते? 1 - x raised to n plus 1 upon n plus होतं ना, तर n ची व्हॅल्यू काय आपली 10, म्हणजे 10 plus 1 upon 10 plus 1, बरोबर आहे। इंटू, मला सांगा बाळांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की x चा जो कोएफिशियंट असतो त्याच्याने 1 upon a ने मल्टिप्लाय करून त्याच्याने काय करायचं? डिवाइडला लावून द्यायचं। मग सांगा बरं सर, x चा कोएफिशियंट काय आहे? जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर x ला तर काही लागलेलंच नाहीये, x ला तर काहीच लागलेलं नाहीये। तर ज्याला काहीच लागलेलं नसतं, ज्याचा कोएफिशियंट आपल्याला या ठिकाणी दिलेलाच नसतो, त्याचा कोएफिशियंट कधीही 1 असतो बेटा। त्याचा कोएफिशियंट काय असतो? 1 असतो। म्हणजे जर समजा तुम्हाला विचारलं की सांगा बरं 1 - x चा मध्ये x चा कोएफिशियंट काय येईल, तर x चा कोएफिशियंट किती बेटा आपला? -1। कसं सर? आमची थोडीशी प्रॅक्टिस करून घ्या ना। हो बेटा, बघा लक्ष द्या, असं करतो मी, 3 + 4x 2 - 3x 1 - 8x
3 minus 3 plus 5x 1 plus x 5 minus x 3 plus x. ठीक आहे, चला असो. तर याच्यामध्ये सर्वांमध्ये आपण कोएफिशियंट शोधू बेटा. काय शोधू? कोएफिशियंट शोधू, ए चा कोएफिशियंट. ठीक आहे ना, चला असो. तर मला सांगा बेटा, बघा या x ला जो लागलेला असतो ना तो असतो त्याचा कोएफिशियंट, तो असतो त्याचा कोएफिशियंट. म्हणजे या ठिकाणी a ची व्हॅल्यू किती बेटा आपली? बोला बोला बोला, 4. बघा x ला जो लागलेला आहे तो झाला आपला कोएफिशियंट. आणि हा या 4 ला कोणतं साइन आहे बेटा? +4 साइन आहे. कोणतं बेटा? आपलं +4 साइन आहे. ठीक आहे ना, त्याच्यामुळे +4. पण प्लस आपण लिहितो का? नाही, तर आपण डायरेक्टली त्याला 4 लिहू शकतो बेटा. ठीक आहे ना, चला मला सांगा या ठिकाणी x चा कोएफिशियंट काय आहे? x चा कोएफिशियंट काय बेटा? x ला कोण लागलेला आहे? 3 लागलेला आहे. x ला कोण लागलेला आहे? 3. पण या 3 चं साइन कसं आहे रे? मायनस आहे रे. या 3 चं साइन कसं बेटा? मायनस आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा बेटा, x ला जो लागलेला असतो ना तो काय असतो? आपला छान छान सुंदर त्याचा कोएफिशियंट. ठीक आहे ना, म्हणजे a ची व्हॅल्यू या ठिकाणी आली आपली -3. बोला या ठिकाणी येईल काय येईल? बोला x ला कोण लागला आहे? 8 लागलाय. पण 8 चं साइन कसं आहे? मायनस. तर मायनस आहे. या ठिकाणी x चा कोएफिशियंट काय बेटा? 5 आहे. काय आपला 5 आहे बेटा. ठीक आहे, x ला कोण लागलाय? 5 लागलाय. तर a ची व्हॅल्यू काय बेटा आपली 5. आणि याला कोणतं साइन लागले? प्लस. तर प्लस साइन द्यायची गरज नसते. पुढे x ला, ओ बाप्पा इथे तर x ला कोणी लागलंच नाही सर, इथे तर कोणी लागलंच नाहीये. तर ज्या ठिकाणी कोणताच नंबर लागलेला नसतो त्या ठिकाणी 1 लागलेला असतो बेटा. त्या ठिकाणी काय लागला असतो? 1 लागला असतो बेटा. ठीक आहे ना, म्हणजे x चा कोएफिशियंट किती आला आपला? 1. किती आला बेटा आपला? 1. आणि या 1 चं साइन कसं आहे? प्लस. तर +1. आणि प्लस साइन आपण देत नाही, त्याला डायरेक्ट 1 लिहायचा. या ठिकाणी बघा बेटा, x ला कोणी लागले का? नाही. मग काहीच लागलं नसतं त्याला काय लागलं असतं बेटा? 1 लागलेलं असतं. त्याला काय लागलेलं असतं? 1 लागलेलं असतं. पण म्हणजे याचा काय कोएफिशियंट आला बेटा आपला? 1. पण मला सांगा बेटा याचं साइन कोणतं आहे रे? मायनस. तर आपलं a ची व्हॅल्यू किती बेटा? -1. या ठिकाणी x चा कोएफिशियंट काय आहे का? नाहीये बेटा, काहीच नाही, म्हणजे 1 आहे. ते समजलं बाळांनो. कोएफिशियंट सर्वांना आता काढता येईल? सर्वांना कोएफिशियंट काढता येईल का? हो सर, आम्हाला काढता येईल सर. ठीक आहे, तर मला हेच म्हणायचं होतं बेटा. या ठिकाणी बघा, या ठिकाणी x ला काहीच लागलेलं नव्हतं. या ठिकाणी x ला काही लागलेलंच नव्हतं. म्हणजे या ठिकाणी कोण लागलेलं आहे? x ला 1 लागला बेटा. आणि या 1 चं साइन कसं आहे? मायनस. या 1 चं साइन कसं बेटा? मायनस. तुम्हाला सर्वांना माहिती 1/a असतो ना आपला, तर 1/a. a म्हणजे कोण आहे आपला? x ला लागलेला कोण आहे आपला? 1. ठीक आहे, आणि या 1 चं साइन कसं आपलं? मायनस साइन आहे. तिथं मायनस साइन लावलं बेटा. हे समजलं बेटा. मी 1/-1 ने का मल्टिप्लाय केलं समजलं? बघा यावेळेस तुम्हाला x नव्हतं दिला, यावेळेस तुम्हाला एक फंक्शन रेस टू n दिलं होतं. मग फंक्शन रेस टू n चा फॉर्म्युला काय असतो आपला? फंक्शन रेस टू n + 1/n+1 इंटू 1/a. तर a म्हणजे काय? या x ला लागलेला जो कोएफिशियंट असतो त्याला म्हणतो आपण a. तर मला सांगा बेटा या ठिकाणी x ला लागलेला जो कोएफिशियंट असेल त्याला आपण काय म्हणू? a म्हणू. पण या ठिकाणी x ला तर काही लागलेलंच नव्हतं. मग काहीच लागलेलं नाहीये का? म्हणजे त्याला 1 लागलेलं बेटा. त्याला काय लागलेलं आहे? 1 लागलेलं आहे. ठीक आहे ना, आणि या 1 चं साइन काय बेटा? -1. मायनस 1 चं साइन काय बेटा आपला? मायनस. तर या ठिकाणी हा काय झाला बेटा आपला? a. हा काय झाला बेटा आपला? a झाला बेटा. ठीक आहे, समजलं. चला पुढे त्याला सॉल्व करा. 1 - x raised to 10 + 1 11 upon 10 + 1 11 इंटू 1/-1. आता 1/-1 ने जर मी समजा मल्टिप्लाय केलं, काय 1/-1 ने जर समजा मी याला बघा 1 ने याला मल्टिप्लाय केलं तर हीच व्हॅल्यू होईल. आणि -1 ने जर याला मल्टिप्लाय केलं त्या ठिकाणी फक्त मायनस साइन लावून जाईल. प्लस सी लावून देत चला बेटा. प्लस सी लावून देत चला. तर हे झालं बेटा आपला आन्सर. हे झालं बेटा आपलं आन्सर. तर आय होप सो इथपर्यंत तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं. इथपर्यंत तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं बेटा. ठीक आहे ना, चला असो. ज्याला काहीच लागलेला नसतो त्याला 1 लागलेला असतो बेटा. ठीक आहे ना, का 1 राहू देऊ का? नको, चांगला वाटत नाही तो. सर्वच कोण टाकतो काय करेल 1 - x. ठीक आहे, असं होतं ते आपलं. बरोबर आहे, चला असो. तर आय होप तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं. तर आपण जाऊया आता पुढे. तर बघा क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला काय म्हणतो बघा. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन क्यूब रूट ऑफ बघा हा क्यूब रूट आहे बेटा. हा आपला क्यूब रूट आहे आपला. अंडर स्क्वेअर रूट नाही, हा क्यूब रूट ऑफ 1 - 3x ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर असं सेम न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह केलं होतं बेटा. बघा असं सेम न्यूमेरिकल आपण मागे सॉल्व्ह केलं होतं बघा. दिसतं तुम्हाला सर्वांना. फक्त या ठिकाणी 4th रूट होतं, या ठिकाणी काय आपलं फक्त क्यूब रूट आहे. चला, तर सेम टू सेम, सर्व काही सेम, जास्त काही फरक नाही, सेम टू सेम बेटा. चला मग काय करावं लागेल बेटा? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, याला मी पहिले लिहून घेतो. इंटिग्रेशन ऑफ
हा dx ला बाहेर काढतो, वगैरे बाहेर निघ रे, 1 अपॉन क्यूब रूट ऑफ 1 मायनस 3x ब्रॅकेटचा स्क्वेअर dx. मी असं लिहून घेतलं बेटा, चालेल ना. या dx ला बाहेर काढला, dx ला बाहेर काढला, तर इथे काय गेला आपला 1 येऊन गेला बेटा. हे तर क्लिअर आहे सर्वांना. या dx ला बाहेर काढलं तर या ठिकाणी कोण आपला 1 आहे, कारण dx × 1 dx होता आपला. ठीक आहे, तिथपर्यंत मला सर्वांना क्लिअर झालं असेल. तर 1 अपॉन क्यूब रूट आहे बेटा. तुम्हाला मी सर्वांना सांगितलं होतं, ज्या ज्या वेळेस क्यूब रूट असेल, म्हणजे असं जर समजा असेल ना, क्यूब रूट ऑफ x असेल तर त्याला मी x⁻⁴ सुद्धा लिहू शकतो. मी तुम्हाला सांगितलं होतं मी. ठीक आहे ना. हे मागच्या वेळेस सर्व बेसिक मी सांगितलं बेटा, पुन्हा नाही सांगणार बेटा मी. वाटलं असतं मागचं लेक्चर बघा, तुम्हाला सर्व काही क्लिअर होऊन जाईल. जर क्यूब रूट ऑफ x असेल तर मी याला x⁻⁴ लिहू शकतो, x⁻⁴ लिहू शकतो. आणि मी लिहिणार आहे बेटा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन, तर मी याला कसं लिहितो बघा, हा क्यूब रूट आहे बेटा, 1 मायनस 3x² जस्ट असा 1 मायनस 3x चा स्क्वेअर असं असं बघा. या ब्रॅकेटला मी हात नाही लावला, फक्त मी काय केलं बेटा, याचा जो क्यूब रूट आहे हा क्यूब रूट मी काढून टाकला, आणि क्यूब रूट काढल्यानंतर याच्या डोक्यावर काय होऊन बेटा 1/3. याच्या डोक्यावर काय होऊन बेटा 1/3. हे समजलं का? मी काय केलं, 1 मायनस 3x² याचा डोक्यावर जो क्यूब रूट होता तो क्यूब रूट मी काढून टाकला, आणि क्यूब रूटच्या ऐवजी मी काय दिलं 1/3. क्यूब रूटच्या ऐवजी मी काय दिलं बेटा 1/3. क्यूब रूटच्या ऐवजी मी काय दिलं 1/3. ठीक आहे. चला आता तुम्हाला माहिती, पॉवरची पॉवर असेल, काय पॉवरची पॉवर असेल त्या दोघांचा काय होतो बेटा आपला गुणाकार होतो. या दोघांचा काय होतो बेटा आपला गुणाकार होतो. बघा, पॉवरची पॉवर असेल त्या दोघांचा काय होतो बेटा गुणाकार. म्हणजे कसं होतं ते x⁻² × 1/3. बघा बेटा, हे आणि हे दोघांचा काय होतो बेटा गुणाकार होतो. दोघांचा काय होतो आपला गुणाकार होतो. ठीक आहे. सेम टू सेम आहे इकडे पण लक्ष द्या बेटा. 1 मायनस 3x या ब्रॅकेटची पॉवर किती 2, आणि या संपूर्णची ब्रॅकेट पॉवर किती बेटा 1/3. मग या दोघांचा काय होईल बेटा आपला गुणाकार. म्हणजे कसं होऊन जाईल ते इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस 3x 2 मल्टीप्लाय बाय 1/3 2 मल्टीप्लाय बाय 1/3. ठीक आहे, समजलं बेटा. 2 आणि 1/3 दोघांचा काय आला आपला गुणाकार झाला dx. बेटा मी तुम्हाला छोट्या स्टेप यासाठीच सॉल्व्ह करून देतो की तुम्हाला समजलं पाहिजे. याला असं नको आलं पाहिजे की समजलंच नाही चाललंय पुढे. हा बोला, 1 मायनस 3x, हा 2 × 1/3 2/3 बेटा 2/3. इथपर्यंत क्लिअर बेटा सर्वांना? क्लिअर झालं? हो सर, समजलं सर. ओके बेटा, डन. आता पुढे तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती का रे, x⁻² असेल, सॉरी 1/x/2 असेल, 1/x² असेल, समजा 1/x² असेल, बरोबर आहे. तर याला हा बघा बेटा, x चा पॉवर किती 2 आहे, x ची पॉवर काय बेटा +2 आहे, पण हा खाली आहे, डिनॉमिनेटरला आहे. हा काय बेटा डिनॉमिनेटरला आहे. हा ज्यावेळेस वरती जाईल ना, तर हा x⁻² जाईल बेटा. काय होऊन जाईल x⁻². हे तुम्हाला मागे सांगितलं होतं की बा 1/x³ असेल, आणि या x³ ला जर वरती जायचं असेल, तर हा होऊन जाईल x⁻³ किंवा जर समजा असं असेल 1/x⁻², आणि याला जर वरती जायचं असेल तर हा काय होऊन जाईल x⁻⁻². हे समजलं बेटा मी काय म्हणतोय ते? म्हणजे डिनॉमिनेटरला जी टर्म आहे बेटा, ही जर आपल्याला न्यूमरेटरला घेऊन जायची असेल तर पॉवर काय होऊन जाते बेटा मायनस होऊन जाते. हे सुद्धा मी मागच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं बेसिक घेताना, आणि आता परत एकदा सांगून दिलं बरं. असं नाही की तुम्हाला सांगत नाही, सांगतो बेटा, पण मग कसं आहे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. चला माझा बघा बेटा, 1 मायनस 3x ची पॉवर किती आहे 2/3. 1 मायनस 3x ची पॉवर किती बेटा 2/3. तर याला मी वरती घेऊन चाललोय, याला ज्यावेळेस मी वरती घेऊन जाईल तर याची पॉवर काय +2/3. पण ज्यावेळेस हे वरती जाईल तर त्याची पॉवर होऊन जाईल बेटा -2/3. याची पॉवर होऊन जाईल -2/3. म्हणजे कसं होऊन जाईल ते इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस 3x -2/3 1 मायनस 3x -2/3 dx. ठीक आहे ना. झालं रे भाऊ. ही झाली याची पॉवर बेटा. चला आता लक्षात बेटा, ही याची झाली पॉवर, ही झाली बेटा याची पॉवर.
तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता आपला फॉर्म्युला आपण कोणता यूज करणार आहे, तर फॉर्म्युला आपण यूज करणार आहे सेम टू सेम तोच, ax प्लस बी इंटिग्रेशन ऑफ ax प्लस बी रेस टू एन dx असेल तर आपला याचा फॉर्म्युला असतो ax प्लस बी रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन इंटू वन अपॉन ए. आलं लक्षात बेटा तुम्हाला? हा झाला याचा फॉर्म्युला. बघा बाळांनो, म्हणजे एखाद्या फंक्शन रेस टू जर समजा एन असेल, एखाद्या फंक्शन रेस टू एन असेल मागच्यासारखं आपलं, ठीक आहे ना, तर काय करायचं, फंक्शन रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन इंटू वन अपॉन ए बेटा, वन अपॉन ए. तर ए म्हणजे काय, एक्सचा कोएफिशियंट. ए म्हणजे काय, एक्सचा कोएफिशियंट बेटा, एक्सचा कोएफिशियंट आपला, ठीक आहे ना. चला असो तिथपर्यंत तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं. चला मग आपण फॉर्म्युला अप्लाय करू आपण, ठीक आहे. त्याचं इंटिग्रेशन काढा बेटा. हा फॉर्म्युला होता बरं, हा आपला फॉर्म्युला होता, नाही तर म्हणशाल तुम्ही. चला मग काय होऊन जाईल बेटा आपलं हे 1 मायनस 3x, बघा ax प्लस बी लिहून टाकला. डोक्यावर काय होतं बेटा, n प्लस वन अपॉन एन प्लस वन. तर या ठिकाणी n ची व्हॅल्यू किती आहे, -2/3. n ची व्हॅल्यू किती आहे, -2/3. n ची व्हॅल्यू या ठिकाणी तुम्हाला दिलेली बघा, हा जो n असतो ना त्या ठिकाणी n ची व्हॅल्यू तुम्हाला दिली बेटा -2/3. मग कसं येऊन जाईल बेटा आपलं -2/3 प्लस 1 अपॉन -2/3 प्लस 1. आलं बेटा लक्षात, इंटू वन अपॉन ए. समजलं बेटा. फंक्शन रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन इंटू वन अपॉन ए. तर ए म्हणजे काय बेटा, ए म्हणजे काय बेटांनो, एक्सचा कोएफिशियंट. ए म्हणजे काय, एक्सचा कोएफिशियंट. मग शोधा बरं एक्सचा कोएफिशियंट कोण आहे या ठिकाणी. एक्स लागला कोण आहे आपला 3 बेटा, आणि या 3चं साइन कसं आहे मायनस. एक्सला लागला बेटा 3 आणि 3चं साइन मायनस आहे, त्या ठिकाणी बेटा -3. काय होऊन बेटा आपला -3. हे समजलं बाळांनो. इंटू वन अपॉन ए असं ना आपलं. तर ए म्हणजे काय बेटा, एक्सचा कोएफिशियंट, आणि एक्सला 3 लागलाय आणि या 3चं साइन मायनस आहे बेटा, म्हणून वन अपॉन -3 लिहिला बेटा, ठीक आहे ना. चला ठीक आहे सर, ठीक आहे चलो. तर आता लक्ष द्या बाळांनो. हा मग याला सॉल्व्ह करा बेटा. 1 मायनस 3x रेस टू, हा -2/3 प्लस 1. ह्याला मी कसं सॉल्व्ह करताय तुम्हाला सांगितलं होतं बेटा, मी सांगितलं होतं तुम्हाला बेटा. तर असं नाही करायचं बेटा, लक्ष ठेवावं लागेल तुम्हाला. बघा -2/3 प्लस 1. तर याला कसं सॉल्व्ह करता बेटा, बघा काय करायचं, -2 जो आहे ना याला असं लिहायचं, -2 ला असं लिहायचं आणि या दोघांचा गुणाकार करायचा, ठीक आहे ना. चला असो, प्लस साइन जसं तसं 3 × 1 3, 3 × 1 3 आणि अपॉनला 3 जसा तसा. तर हे झालं बेटा याचा आन्सर. समजलं. हे कसं सॉल्व्ह करता, -2 असं प्लस असं आणि 3 × 1 दोघांचा गुणाकार लिहायचा इथे आणि अपॉनचा 3 जसाच्या तसा बेटा, ठीक आहे. चला आता तुमच्यामधले काही विद्यार्थ्यांचं बेसिक एकदम पक्क असेल त्यांनी यायचं पुढे करून टाकायचं. तर हे तुम्हाला क्लास, हे जे फीचर आहे हे तुम्हाला क्लासमध्ये नाही करता येणार, ऑफलाईन क्लासला करता येईल का सर, हे आम्हाला येतं सर, याला पुढे चला बरं, असं नाही करता येत बेटा. तर बघा ऑनलाईनचा हा एक फायदा आहे की आपल्याला जे येतंय ते आपण पुढे जाऊ शकतो, ठीक आहे. किंवा तुम्ही फास्ट फॉरवर्डने सुद्धा पाहू शकता. चला 1 मायनस 3x रेस टू, हा काय होऊन जाईल बेटा, हे -2 तसं प्लस साइन असं 3 × 1 3 अपॉन 3 अपॉन, चला हे पण सेम तसं -2 असं प्लस 3 × 1 3 अपॉन 3 इंटू 1 अपॉन 3 प्लस सी आलं रे आपलं, प्लस सी देऊन द्यायचं बेटा, बरं वाटतं, थोडं मस्त वाटतं, ठीक आहे ना. चला असो पुढे याला सॉल्व्ह करा बेटा. आता 1 मायनस 3x -2 प्लस 3 बोला, 3 2 गेला 1, 1/3 बघा, 3 मधून 2 गेला 1/3 अपॉन 1/3. हे पण 1/3 देईल ना, 3 2 गेला 1/3 इंटू 1 अपॉन -3 प्लस सी, ठीक आहे. चला त्याला आपण थोडस स्ट्रक्चर देऊ. ठीक आहे. चला असो, हा घ्या बरं याला बेटा. हा आता काय होऊन जाईल बेटा, आपला हा जो 3 आहे ना, हा 3 आणि हा 3 कॅन्सल होऊन जाईल आपला, हा 3 आणि हा 3 कॅन्सल होऊन जाईल. आणि जर तुम्हाला समजत नसेल तर एक काम करा बेटा, काही टेन्शन, अरे हा कॅन्सल इझिली होतो ना तो बेटा, बघा नाही तर नसेल समजत तर बेटा मी एक काम करतो, हा जो 3 बेटा हा याला मी वरती फेकतो, या 3 ला मी कुठे फेकतो, वरती फेकतो. म्हणजे कसं होऊन जाईल ते 3 × 1 मायनस 3x डोक्यावर 1/3
अपॉन अपॉन बघा 1 ने मी याला मल्टिप्लाय केलं तर तेच येणार आहे. आता -3 ने मी या 1 ला मल्टिप्लाय केलं तर -3 होऊन जाईल बेटा. काय होऊन जाईल आपलं -3 हे समजलं का? बघा 1 ने मी याला मल्टिप्लाय केलं तर माझं उत्तर तेच आलं आणि या -3 ने मी या 1 ला मल्टिप्लाय केलं तर आपलं उत्तर काय आलं आपलं -3 प्लस सी. ठीक आहे चला असो 3 गेट कॅन्सल मग उरलं काय -1 - 3x डोक्यावर 1/3 प्लस सी. काही डाऊट आहे इथपर्यंत? इथपर्यंत समजलं बाळांनो? इथपर्यंत सर्वांना समजलं का? समजलं का रे भाऊ? चला आणि बघा बेटा मी तुम्हाला सांगितलं होतं बघा बेटा लक्ष द्या 1/x⁻⁴ असेल किंवा समजावू द्या 1/x³ असेल तर हा वर त्यांना काय होऊन जाईल बेटा आपला x⁻³ होऊन जाईल. हे तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं किंवा हे पण तुम्हाला सांगितलं होतं बेटा √x ला आपण कसं लिहू शकतो x⁻². बरोबर आहे का? √x ला आपण कसं लिहू शकतो x⁻⁴. बरोबर आहे का? हो सर √x ला मी x⁻⁴ लिहू शकतो. √x ला मी x⁻⁴ लिहू शकतो. मग अरे x⁻⁴ ला मी √x सुद्धा लिहू शकतो का? x⁻⁴ ला मी √x सुद्धा लिहू शकतो का? अरे बेटा मी याला जर असं लिहू शकतो तर याला मी असं पण लिहू शकतो ना. √x ला जर मी x⁻⁴ लिहितोय तर x⁻⁴ ला मी √x सुद्धा लिहिणार आहे. तर मायनस साइन असं असं बघा 1 - 3x⁻⁴ होता 1 - 3x⁻⁴ होता x⁻⁴ आहे मग x⁻⁴ ला मी असं लिहू शकतो. तसंच आहे 1 - 3x⁻⁴ आहे तर याला मी असं सुद्धा लिहू शकतो. प्लस सी. हे झालं बेटा आपला आन्सर. मस्त आहे का? आवडलं का रे भाऊ? अरे आवडलं का? तर अशा पद्धतीने हे झालं बेटा आपलं आन्सर. हे झालं बेटा आपलं आन्सर. ठीक आहे ना? आय होप सो तुम्हाला सर्वांना हे क्लिअर वगैरे झालं असावं. हे मी करून देतो नाही तुम्हाला वाटेल की हे काय लिहिलं सरांनी. समजलं बाळांनो? हे बघा इथेच फक्त थोडंसं काय 1 - 3x⁻⁴ आहे 1 - 3x⁻⁴ आहे आणि वी नो दॅट आपल्याला माहिती बेटा की एखाद्या वाटल्यास मी इथे लिहून देऊ का? इथे लिहून देतो वाटल्यास तुम्हाला मी x⁻⁴ असेल तर याला मी काय लिहू शकतो √x सुद्धा लिहू शकतो. x⁻⁴ असेल तर याला मी √x सुद्धा लिहू शकतो. x⁻⁴ असेल तर याला मी 4th√x सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे ना? सेम टू सेम 1 - 3x⁻⁴ जर 1/3 आहे तर मी याला काय लिहू शकतो √1 - 3x सुद्धा मी लिहू शकतो. तर आय होप सो इथपर्यंत मला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं. इथपर्यंत मला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं. तर आपण जाऊया आता नेक्स्ट न्यूमेरिकल कडे. बेटा बघा बेटा जास्त कठीण नाही रे. आणि हा तुम्ही म्हणशाल की सर पुस्तकात एवढं सहज उत्तर आहे तुम्ही एवढं खाली राहिले. तर बघा बेटा पुस्तकामध्ये कोणती स्टेप कशी आली काय आली हे तर कळतच नाहीये. आता बघा तुम्ही हुशार मुलं आहे तुम्हाला तर कळून जाईल पण जे विद्यार्थ्यांचं खरंच खूप वीक आहे बेटा मॅथ्स तर ते कसं काय पास होतील बेटा? मग ते तर पासच होऊ शकत नाही ना कारण त्यांना समजणारच नाही आणि सुरुवातीचेच न्यूमेरिकल जर समजणार नाही तर ते मोठे मोठे न्यूमेरिकल काय सॉल्व्ह करतील बेटा? बघा मी तुमचं प्रॉपर व्यवस्थित लेवलला घेणार आहे. आणि बघा बाळांनो जर तुम्हाला वाटत असेल की खूप जास्त स्लो होत आहे फास्ट 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 करू शकता. चला तर पुढचं बघा बेटा इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 3x² + 4. आता असं आलं तर काय करायचं माहिती का तुम्हाला? बघा बेटा एक असा एक फॉर्मॅट शोधा की त्या फॉर्मॅटमध्ये हा बसला पाहिजे. असा एक फॉर्मॅट शोधा की त्यामध्ये हा बसला पाहिजे. तर मी काय करणार आहे माहिती का? आता बघा मी काय करणार आहे. आता मजा येईन. आता हे थोडं वेगळं आहे ना. मी लिहून घेतो पहिले इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन मी असं लिहून घेतो मला dx हा म्हणजे बाहेर राखायला खूप आवडतो 3x² + 4 dx. तुम्ही या dx ला बाहेर आखून घेतलं. काही डाऊट आहे इथपर्यंत? चालेल का? हो सर. आता मला सांगा बेटा आता मी काय करणार आहे याच्यातून 3 ला कॉमन काढणार आहे. 3 ला मी कॉमन काढणार आहे. का हो सर 3 ला थोडी कॉमन काढू शकता सर तुम्ही असं थोडी करू शकता तुम्ही 3x + 3 असेल. आता याच्यात पण 3 आहे याच्यात पण 3 आहे याच्यामध्ये पण 3 आहे याच्यामध्ये पण 3 आहे तर 3 ला मी कॉमन काढू शकतो का? हो सर. जर मी 3 ला कॉमन काढला तर हे कसं होऊन जाईल x प्लस या 3 मधून पूर्ण 3 कॉमन काढला इथे गावल बेटा 1 इथे गावल बेटा 1. हे तुम्हाला सर्वांना क्लिअर आहे. हे तुम्हाला येतं. याच्यामध्ये जर समजा 3 ला कॉमन काढायचा 3 ला कॉमन काढला इथे उरला फक्त x याच्यातून 3 ला कॉमन काढला इथे उरला बेटा फक्त 1. बरोबर आहे? हे तुम्हाला येतं. हे तुम्हाला येतं. बरोबर आहे? आता बघा मला सांगा
3x प्लस 4 आहे, 3x प्लस 4 आहे. आता याच्यातून जर मला 3 कॉमन काढायचा, याच्यातून मला जर 3 कॉमन काढायचा, ओ सर 3 कस काय कॉमन निघेल सर, काय बी सांगता का सर तुम्ही, 3 कस काय कॉमन निघेल? ऐका, निघू शकतो. तर बघा बेटा, 3 कॉमन काढायचा असेल ना आपल्याला या ठिकाणी, तर लक्ष ठेवा 3 याच्यामध्ये आहे का? हो. या 3 याच्यामध्ये आहे का? हो. तर इथून कॉमन इझिली निघून जाईल. तर या ठिकाणी काय आला आपला x, हे समजलं. 3x मधून 3 कॉमन निघाला, उरला का x प्लस असं जास्त. आता या 4 मध्ये 3 आहे का? या 4 मध्ये 3 आहे का? नाही सर, याच्यातून 3 कॉमन नाही निघणार, कारण या 4 कडे 3 आहेच नाही, आणि या 4 ला 3 ने सुद्धा भाग जात नाही, या 4 ला 3 ने सुद्धा भाग जात नाही. मग आता काय करायचं? तर ज्या वेळेस आपण ज्या संख्येला कॉमन काढत असू, ती संख्या जर त्या ठिकाणी प्रेझेंट नसेल, तर अशा वेळेला काय करायचं? त्या संख्येने याला डिवाइड करून टाकायचं 4/3. हे समजलं का बेटा? बघा, नाही समजलं सर. आता मला सांगा, तुम्हाला 3 कॉमन काढायचं आहे का नाही? तर या ठिकाणी 3 होता, तर इझिली या ठिकाणी x वरून गेला. पण या ठिकाणी मला 3 ला कॉमन काढायचंय, पण या ठिकाणी 3 आहे का? नाहीये, या ठिकाणी 3 नाहीये. मग 3 कॉमन नाही का? मग अशा कंडिशनला काय करायचं? 3 ला डिवाइडला लावून द्यायचं. काय करायचं? डिवाइडला लावून द्यायचं. अजून एक एक्झाम्पल घेतो, टेन्शन नाही घ्या बेटा. 8x प्लस 3. तर याच्यातून मला 2 कॉमन काढायचं आहे, याच्यातून मला 2 कॉमन काढायचं आहे. जर मी समजा 2 कॉमन काढला, बरोबर आहे, तर जर या 8x मधून 2 कॉमन काढला, तर इथं काय होईल बेटा? 4x. इथे काय होईल बेटा? 4x, म्हणजे 2 4x चा 8x, 2 4 चा 8 होतो ना आपला. ज्यावेळेस 8x मधून मी 2 कॉमन काढला, तिथे उरला बेटा 4x प्लस, आणि या ठिकाणी 3 आहे. ओ बापा, या ठिकाणी 3 आहे, याच्यात तर 2 नाहीये, याच्यात तर 2 नाही. मग अशा वेळेला काय करायचं? 3/2 लिहून टाकायचं. 3/2 लिहून टाकायचं. समजलं बेटा? म्हणजे जर समजा एखादी संख्या आपल्याला कॉमन काढायची असेल आणि ती त्या ठिकाणी प्रेझेंट नसेल, तर अशा कंडिशनला डिवाइडला लावून द्यायची. ती संख्या काय लावून द्यायची? डिवाइडला. ही बघा बरं, 2x प्लस 5. तर याच्यामधून मला 2 ला कॉमन काढायचं. मला काय करायचं? 2 ला कॉमन काढायचं. तर 2 ला जर मी समजा कॉमन काढलं, तर या ठिकाणी काय होऊन जाईल आपला x प्लस, या ठिकाणी तर 2 नाहीये, या ठिकाणी तर 2 नाही, तर मी या ठिकाणी काय लावू? बोला 5/2. हे समजलं बाळांनो, की जर एखाद्या संख्येला कॉमन काढायचं असेल, तर ती संख्या त्या ठिकाणी प्रेझेंट नसेल, तर त्याला ती लावायची डिवाइडला, ती लावून द्यायची डिवाइडला. आता मी हेच करणार या ठिकाणी. 1 असाच्या असा, हा 3x² प्लस 4 आहे. तर मी 3 कॉमन काढतोय, 3 ला मी कॉमन काढतोय. 3 ला मी कॉमन काढल्यानंतर कसं होऊन जाईल? 3 ला जर मी कॉमन काढलं तर कसं होऊन जाईल? x². बघा, 3x² मधून जर 3 कॉमन निघाला बेटा, बघा 3x² मधून जर 3 कॉमन निघाला, तर या ठिकाणी काय होईल बेटा? x². या ठिकाणी काय होईल बेटा? आपला x². बघा बेटा, 3x² मधून जर 3 ला मी कॉमन काढला, तर या ठिकाणी उरेल बेटा x² प्लस 4. मला सांगा बाळांनो, 4, या 4 मध्ये 3 आहे का? 4 मध्ये 3 आहे का? नाही. मग या ठिकाणी 3 का होऊन डिवाइडला लागून जाईल. काय होऊन बेटा? डिवाइडला लागून जाईल. तुम्हाला सांगितलं ना, की ज्या ठिकाणी जी संख्या आपण कॉमन काढतो ती या ठिकाणी प्रेझेंट नसेल, तर ती डिवाइडला लावून द्यायचं, tx. ठीक आहे. तर हा 1/3 मी डायरेक्टली बाहेर घेऊन येतो, इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊन येतो बेटा, इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊन येतो. म्हणजे कसं? कॉन्स्टंटला आपण बाहेर काढतो ना, कॉन्स्टंटला आपण मध्ये नाही ठेवत. 1/3 ला मी बाहेर काढलं, मग इंटिग्रेशन ऑफ काय उरलं? 1/x² प्लस 4/3 dx. हे समजलं बेटा इथपर्यंत? इथपर्यंत समजलं का बाळांनो? बघा, मी या 3 ला बाहेर काढून घेतलं. 1/3 इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस 4/3 dx. बरोबर आहे? हो सर. आता अजून एक गोष्ट सांगतो, हे इथं समजलं असेल, हे तुम्हाला समजलं असेल. आता अजून एक गोष्ट सांगतो. मला काय करायचं माहिती का? या ठिकाणी सुद्धा एक स्क्वेअरची टर्म बनवायची आहे, या ठिकाणी सुद्धा एक स्क्वेअरची टर्म बनवायची मला. ठीक आहे ना? या ठिकाणी सुद्धा मला स्क्वेअरची टर्म बनवायची. तर या 4/3 ला मी कसं करणार आहे बघा आता. तर मला सांगा, 4 कोणाचा स्क्वेअर आहे? बोला बोला बोला. 4 कोणाचा स्क्वेअर आहे? 4 2 चा स्क्वेअर आहे. या 4 ला मी 2 चा स्क्वेअर लिहू शकतो का? हो सर. आणि 3 कोणाचा स्क्वेअर आहे? 3 कोणाचा स्क्वेअर नाहीये सर, 3 कोणाचा स्क्वेअर नाही सर. मग आता काय करायचं बेटा? तर लक्ष द्या बेटा, या 3 ला मी असं लिहू शकतो का? √3 चा स्क्वेअर. या 3 ला मी √3 चा स्क्वेअर लिहू शकतो का? सांगा बरं मला. 3 ला मी √3 चा स्क्वेअर लिहू शकतो का? लिहू शकतो का? बघा बेटा, ज्यावेळेस मी √3 चा स्क्वेअर करतो, त्यावेळेस काय होतं माहिती का बेटा? हा स्क्वेअर आणि हा रूट हा काय होतो बेटा? कॅन्सल. स्क्वेअर आणि रूट काय होतो बेटा? आपला कॅन्सल. मग उरला काय? बघा, जर स्क्वेअर आणि रूट जर कॅन्सल होऊन गेला, तर उरला काय? 3. उरला काय? 3. म्हणजे लक्षात ठेवा बेटा, कधीही मी √3 च्या स्क्वेअरला 3 लिहू शकतो. बघा, या 4 ला मी कसं लिहू शकतो? सॉरी, 4 नको. या 5 ला मी कसं लिहू शकतो? √5 चा स्क्वेअर.
या 7 ला मी कसा लिहू शकतो, √7 चा स्क्वेअर. म्हणजे ज्यावेळेस मी √7 चा स्क्वेअर करेल तर स्क्वेअर आणि स्क्वेअर आपला स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल आणि जी मधली जी व्हॅल्यू असते ती आपली उरून राहील. ठीक आहे ना. चला तर मी काय करणार आहे, या 3 ला कसं लिहिणार आहे, √3 चा स्क्वेअर. हे समजलं बेटा. आता मी 4 ला लिहिला 2 चा स्क्वेअर आणि 3 ला लिहिला मी √3 चा स्क्वेअर. आता असं का करताय सर तुम्ही, बेटा अरेंजमेंटसाठी करतो, फक्त अरेंजमेंटसाठी, की आपल्याला आपला फॉर्म्युला मिळावा, आपल्याला आपला फॉर्म्युला मिळावा बेटा. ठीक आहे ना. आपल्याला आपली मंजिल मिळावी यासाठी सर्व चालू आहे बेटा. मग 1/3 इंटिग्रेशन ऑफ 1 x² असं असं प्लस, आता 4 ला मी लिहिलं बेटा 2 चा स्क्वेअर, 4 ला बेटा म्हणजे 2 चा स्क्वेअर आणि 3 ला लिहिलं बेटा √3 चा स्क्वेअर. चालेल का असं. बघा थोडंसं मोठं करू, कारण कसं तुम्हाला समजायला त्रास होईल नाही का. चला असं बघा बेटा, लक्ष द्या. या ठिकाणी मी काय केलं, x² असा असा, 4 ला लिहिला मी 2 चा स्क्वेअर आणि 3 ला मी लिहिलं बेटा मी √3 चा स्क्वेअर. चालेल ना असं. हो सर चालेल सर. मग 1/3 इंटिग्रेशन ऑफ dx राहिला रे 1/x² प्लस, याला मी ब्रॅकेट बघा, याचा बी स्क्वेअर आहे याचा बी स्क्वेअरला मी डायरेक्टली ब्रॅकेटला देऊ शकतो का बघा. मग हे कसं होऊन जाईल, 2/√3 चा स्क्वेअर. हे समजलं का, हे समजलं का, हे समजलं बेटा. dx मी काय केलं, 1/3 असं जसं इंटिग्रेशन असं जसं 1/x² असं जसं प्लस 2 चा स्क्वेअर आणि √3 चा स्क्वेअर होता, दोघांचा स्क्वेअर होता ना, तर मी 2/√3 एकाच ब्रॅकेटमध्ये लिहिला आणि डायरेक्टली ब्रॅकेटचा स्क्वेअर करून टाकला. ठीक आहे ना. चला मी असं करून टाकलं. तसं का करताय सर तुम्ही, का बरं रिकामं छेडछाड करताय. अरे छेडछाड केल्याशिवाय न्यूमेरिकल सॉल्व्ह नाही होत. या ठिकाणी आपण काय केलं माहिती का, अशा काही अरेंजमेंट केली की जेणेकरून आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला मिळाला पाहिजे. तर बघा आपल्याला काय मिळालंय, हे तर 1/3 तर बाहेर काढलंय आपण, इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस ब्रॅकेटमध्ये 2/√3 चा स्क्वेअर. म्हणजे आपल्याला एक फॉर्म्युला मिळाला आहे. कोणता फॉर्म्युला आहे, 1/x² प्लस a², x² प्लस a² बेटा. मग असा कोणता फॉर्म्युला आहे आम्हाला आठवतो सर, इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस a² इज इक्वल टू 1/a tan इनवर्स ऑफ x/a, 1/a इंटू tan इनवर्स ऑफ x/a. हा असा फॉर्म्युला आम्हाला आठवला सर. तर याच्यासाठी हे सर्व रिकामी कामं करावं लागलं बेटा. ही जी छेडछाड केली ना आपण न्यूमेरिकल सोबत, तर ही फक्त याच्यासाठी केली की आपल्याला एक सुंदर असा फॉर्म्युला मिळाला पाहिजे. बघा बेटा आपला फॉर्म्युला काय असतो, इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस a² असेल तर आपला dx लागणार आहे. तर आपला फॉर्म्युला काय असतो, 1/a tan इनवर्स ऑफ x/a. तर आपला फॉर्म्युला असतो 1/x² प्लस a². तर याला मी a मानतो, याला मी काय मानतो, a मानतो. 1/x² प्लस a² बेटा. ठीक आहे. चला तर मग चला सॉल्व करा. 1/3 विचारायचं असं तसं. ठीक आहे. चला असो. हा तर आपला फॉर्म्युला बेटा 1/a tan इनवर्स ऑफ x/a. तर 1/a बेटा 1/a. तर a ची व्हॅल्यू काय बेटा आपली, हा 1/x² प्लस a². तर a ची व्हॅल्यू बेटा आपली 2/√3. a ची व्हॅल्यू आपली 2/√3 बेटा. 2/√3 इंटू tan इनवर्स ऑफ x/a. x म्हणजे x असतो आपला आणि a म्हणजे काय बेटा आपला 2/√3. 2/√3 आला बेटा लक्षात तुम्हाला. बघा 1/3 बिचारा जसा तसा इंटू 1/a tan इनवर्स ऑफ x/a म्हणजे 1/2/√3 इंटू tan इनवर्स ऑफ x/2/√3. समजलं बेटा. चला त्याला आता सॉल्व्ह करा आणि प्लस c जसं तसं. चला बघा मी काय करतो आता, लक्ष द्या इकडे 2 मिनिटं. बघा मी करतो 1 × 1 1 असं असा, हा √3 वर चालला बेटा, हा √3 वर चालला म्हणजे कसं होऊन जाईल तो 1 × 1 × √3 अपॉन 3 × 2 जसा तसा. या 3 × 2 ला मी 2 × 3 लिहू शकतो का. हो सर चालेल सर. बघा बेटा 1 × 1 1. आता हा जो √3 आहे तो वरती चालला जाईल, √3 आपला डिवाइडला ना आपला, हा वरती आला जाईल बेटा, हा वरती आला का जाईल मल्टिप्लायला. तर √3 आला आपला वरती, खाली 3 × 2 होता ना, तर मी याला 2 × 3 लिहिलं. का बरं लिहिताय सर असं. अरे थांबा ना तुम्ही, सांगतो तुम्हाला. tan इनवर्स ऑफ x/2/√3 प्लस c. ठीक आहे. काय रे बेटा मला आता खरंच सांगा तुम्ही,
या थ्रीला मी √3 चा स्क्वेअर लिहू शकतो का? मी तुम्हाला सांगितलं होतं 3ला मी √3 चा स्क्वेअर लिहू शकतो बेटा, जेणेकरून बघा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होऊन जाईल आपला कॅन्सल होऊन जाईल बेटा, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होऊन जाईल बेटा आपलं कॅन्सल होऊन जाईल. तर मी आणि उरेल का आपला 3, उरेल का बेटा आपला 3, म्हणजे मी या 3ला √3 चा स्क्वेअर लिहू शकतो. बरोबर आहे? हो सर. आता मला सांगा x स्क्वेअरला मी x × x लिहू शकतो का? हो सर लिहू शकता. 3 च्या स्क्वेअरला मी 3 × 3 लिहू शकतो का? हो सर लिहू शकता. 4 स्क्वेअरला मी 4 × 4 लिहू शकतो का? हो लिहू शकता. तसंच या √3 च्या स्क्वेअरला मी √3 × √3 लिहू शकतो का? या √3 च्या स्क्वेअरला मी √3 × √3 लिहू शकतो का? हो सर तुम्ही लिहू शकता. तुम्ही लिहू शकता. वाटल्यास मी इथे लिहून देतो, इथे लिहून देतो मी. = √3 चा स्क्वेअर म्हणजेच काय असतं आपलं √3 × √3. ठीक आहे, हे मी लिहून दिलं म्हणजे तुम्हाला हे लागेल बेटा की हे असं का असतं. तर 3ला मी √3 चा स्क्वेअर लिहू शकतो आणि √3 चा स्क्वेअर म्हणजे √3 × √3. तर मी काय करणार आहे आता, लक्ष द्या, वरचा √3 जसाच्या तसा अपॉन 2 असाच्या असा इंटू या 3ला मी कसं लिहिणार आहे √3 × √3. या 3ला मी कसं लिहिणार आहे बेटा √3 × √3. बघा √3 × √3 असं का बरं लिहिलं सर? तर काटाकाटी करण्यासाठी. इंटू tan इनवर्स ऑफ x अपॉन 2√3 + c. हा √3 आणि एक √3 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे काय उरलं बेटा आपल्याकडे 1/2√3. समजलं बेटा मी काय केलं असं? तर कॅन्सल करण्यासाठी बेटा कॅन्सल होऊन गेलं ना, आपलं काय उरलं 1/2√3 इंटू tan इनवर्स ऑफ, याला बी तुम्ही वरती घेऊन जाऊ शकता तुमची इच्छा, पण असंच राहू दिलं तरी चालेल, x अपॉन 2√3 + c. तर हे झालं बेटा आपलं फायनल आन्सर. हे झालं बेटा आपलं फायनल आन्सर. हे झालं तुमचं फायनल आन्सर भाऊ. असं इथे आलं का लक्षात? ठीक आहे, डन बेटा, समजलं इथपर्यंत? चला, तर आय होप सो इथपर्यंत मला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं. इथपर्यंत मला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं बेटा. बघा एकदम सिंपलचं न्यूमेरिकल आहे. जी स्टेप तुम्हाला अडते ना, एक काम करा, तुम्ही त्याला रिव्हर्स जा, मागे जा आणि मग नंतर पुन्हा बघा बेटा, तुम्हाला समजून जाईल. कारण बेटा एवढं बारकाईने तुम्हाला मी सांगतो, एक एक स्टेप कशी आली, काय आली, त्याचं बेसिक पहिले तुम्हाला क्लिअर करून देतो, त्याचा फॉर्म्युला सुद्धा टाकतोय आणि मग मी आन्सर सॉल्व्ह करतो बेटा. ठीक आहे ना? पुस्तकामध्ये डायरेक्ट कसं मस्त दिलं बेटा, पुस्तकातून तुम्हाला कसं माहिती का समजेल, पण खूप वेळ लागेल. ठीक आहे ना? येत्या लक्षात मला हे कसं स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे, हे लगेच समजतं की याच्यावरून हे कसं आलं, याच्यावरून हे कसं आलं, याच्यावरून हे कसं आलं, लगेच तुम्हाला समजेल बेटा, म्हणून मी तोडून लिहितोय. ठीक आहे ना? चला असो, तर आता आपण जाऊया नेक्स्ट न्यूमेरिकल कडे. अरे तेच म्हटलं असं काय होतंय. चला ठीक आहे, तर बघा रे भाऊ, नेक्स्ट न्यूमेरिकल काय म्हणतो रे भाऊ. चला असो, हे तर गंध बडक दिसतंय. 2 मिनिट थांबा रे. e⁻x log a to the base e, e⁻a log e to the base a. बापा हे तर गंध पडक दिसतंय भाऊ. काही टेन्शन नाही बेटा, मी आहे ना. चला असो, तर मी आता काय करतोय बघा, लक्ष द्या. पुढे रिकामी धंदे करू आपण. इंटिग्रेशन ऑफ बेटा बघा, तुम्हाला सर्वांना हे माहिती आहे m log n असेल, तर हा जो m आहे ना, या n च्या वरती मी जाऊ देऊ शकतो. म्हणजे कसं लिहू शकतो मी log n⁻m असं मी लिहू शकतो. आठवतो तुम्हाला लॉगॅरिथमिकची रूल. हा जो m आहे तो मी n च्या डोक्यावर बी जाऊ शकतो आणि या m ला मी पुढे बी घेऊ शकतो. याचं मी असं बी करू शकतो आणि याचं मी असं बी करू शकतो. येते का लक्षात तुम्हाला? जे तुम्हाला समजते का मला काय म्हणायचं ते? बघा m log n असेल तर या m ला मी या n च्या डोक्यावर सुद्धा घेऊन जाऊ शकतो, किंवा log n⁻m असेल तर या m ला मी पुढे बी घेऊन येऊ शकतो. जसं माझं रिक्वायरमेंट असेल तसं मी करू शकतो. ठीक आहे ना? तर हा फॉर्म्युला तुम्हाला आता यूज करायचा आहे. बघा e⁻x log a, तर हा जो x आहे ना, मी या a च्या डोक्यावर टाकून देईन. हा जो x आहे ना, मी या a च्या डोक्यावर टाकून देईन. म्हणजे कसं होऊन ते समजलं बेटा? बघा e⁻x log a होतं ना, तर या x ला मी काय केलं, a च्या डोक्यावर पाठवून दिलं. बेटा डन सर, समजलं सर. प्लस इकडे पण सेम तसंच e⁻
लॉग एक्स. तर या एला मी कुठे पाठवून दिलं, एच्या डोक्यावर. या एला मी कुठे पाठवून दिलं, एक्सच्या डोक्यावर. असं होऊन जाईल बेटा ते. समजलं का? हे समजलं बेटा. मी काय केलं ते, हा रूल राहू दे वाटलं असतं, हा रूल तुम्हाला राहू देतो वाटलं असतं. हा रूल तुम्हाला मी राहू देतो. रूल आहे आपला, हा रूल आहे आपला, हा रूल आहे आपला बेटा. आपला लॉगॅरिथमिकचा रूल आहे. ठीक आहे, चला असो. तर बघा बेटा, आता हे तर थोडं थोडं सॉल्व्ह झालेलं आहे. आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली का? नाही सर, आम्हाला नाही आली सर. बघा बेटा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जर ईच्या डोक्यावर लॉगी असेल, लॉगी आणि ई जर दोघी सोबत सोबत आले तर दोघी काय होतं, आपले कॅन्सल आउट होतं. दोघी काय होतं, आपले कॅन्सल आउट होता. ई आणि लॉगी जवळ जवळ आले तर हे काय होतं बेटा, कॅन्सल आउट होता. हे काय होतं, आपले कॅन्सल आउट होता. हे काय होतं बेटा, आपले कॅन्सल आउट होतं. लक्षात ठेवा, ईच्या डोक्यावर लॉग ई आला, ईच्या डोक्यावर लॉग ई आला तर ते दोघी कॅन्सल आउट होता बेटा. काय होता, कॅन्सल आउट होता. मग कसं येईन सर मग आपलं उत्तर, इंटिग्रेशन ऑफ ई गेला, लॉग ई गेला, उरला काय बेटा, ए रेस टू एक्स प्लस ई गेला, लॉग ई गेला, उरला काय बेटा, एक्स रेस टू ए डीएक्स. डन. हे तर सोपं आहे सर, हे तर मस्त होऊन गेलं सर. डायरेक्ट तुम्ही तर डायरेक्ट उडवाउडी करून टाकली. हो बेटा, लक्ष ठेवा बेटा, ई एक्सपोनेन्शियलच्या डोक्यावर जर समजा नॅचरल लॉग आला, म्हणजे लॉग टू द बेस ई आला, तर ई आणि लॉग ही दोघी कॅन्सल आउट होता बेटा. दोघी काय होता, आपले कॅन्सल होतात. ठीक आहे ना. चला असो, मग कसं होऊन झालं बेटा ते आपलं, बोला. आता इंटिग्रेशन एला बी सेपरेट लावा, एला बी सेपरेट लावा. माहिती आहे तुम्हाला, दोघांना सेपरेट सेपरेट लावा. मग इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स डीएक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू ए डीएक्स. ठीक आहे. बघा मी काय केलं, याला बी इंटिग्रेशन सेपरेट लावलं, याला बी इंटिग्रेशन सेपरेट लावून दिलं. मग कसं समजायचं ते. हा बोला, ए रेस टू एक्स डीएक्स चा फॉर्म्युला काय असतो, बोला. इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स चा फॉर्म्युला काय असतो, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. आठवतो का बेटा, काय इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स डीएक्स चा फॉर्म्युला काय असतो, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए बेटा प्लस. आणि हा एक्स रेस टू ए चा फॉर्म्युला काय असतो, बोला एक्स रेस टू ए. म्हणजे एक्स रेस टू ए म्हणजे काय, एक्स रेस टू एन. एक्स रेस टू ए म्हणजे काय, एक्स रेस टू एन. एन म्हणजे काय बेटा, हा एक कॉन्स्टंट आहे ना, हा काय बेटा एक कॉन्स्टंट आहे. मग याचा फॉर्म्युला होऊन जाईल आपला एक्स रेस टू ए प्लस वन अपॉन ए प्लस वन बेटा. बघा, एक्स रेस टू ए चा फॉर्म्युला असतो बेटा आपला, म्हणजे एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला असतो एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. माहिती आहे तुम्हाला दोघी फॉर्म्युले लिहून देऊ का, वाटलं असं फॉर्म्युले लिहून देतो मी या ठिकाणी. हा, इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स डीएक्स चा फॉर्म्युला असतो ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. आणि दुसरा फॉर्म्युला काय आपला, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला काय असतो आपला, एक्स रेस टू एन डीएक्स चा फॉर्म्युला काय असतो आपला, बोला एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. बरोबर आहे. हे आपले फॉर्म्युले असतात बेटा, हे आपले फॉर्म्युले असतात. तुम्ही सेम तोच फॉर्म्युला या ठिकाणी मी यूज केला बेटा, बस मी दुसरं काहीच नवीन केलेलं नाहीये. एक्स रेस टू ए होता म्हणजे एक्स रेस टू एन होता, तर एन ची व्हॅल्यू किती होती यावेळेस, ए होती. एन ची व्हॅल्यू किती होती या ठिकाणी, ए होती बेटा. तर ए प्लस वन अपॉन ए प्लस वन. सॉल्व्ह केल्यानंतर सी लावून द्यायचा, झालं. मग हे झालं आपला आन्सर, झालं. सोपं होतं का रे हे सर, हे आवडलं सर आम्हाला, हे आम्हाला लय आवडलं सर. ठीक आहे, चला असो. आय होप सो आजचे हे लेक्चर, हे फॉर्म्युले आहेत आणि या फॉर्म्युल्याला मी कसं अप्लाय करतोय हे तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल. तर बघा पाहनो, या वह्या तुमच्या कंप्लीट करा, वह्यांमध्ये प्रॉपरली सिस्टमॅटिक लिहा. आणि बघा, थोडे पैसे जाऊ दे बेटा, एका पेजवर एकच न्यूमेरिकल आलं पाहिजे. मग खालची जागा थोडीशी उरली बी तरी सुद्धा चालते. का बरं, कारण कसं आहे, एका याच्यावर जर एक न्यूमेरिकल सगळं मस्त वाटतं, मजा येते. ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताना बेटा त्यावेळेस खूप छान वाटतं बेटा. ठीक आहे ना. आणि वह्या कंप्लीट करा बेटा, वह्या पहिल्यापासून व्यवस्थित लावा. आपल्या वहीच्या बाहेर काही जाणार नाही. मी मॅक्सिमम न्यूमेरिकल तुमचे घेणार आहे बेटा, काहीच काळजी करू नका. या कोर्समध्ये तुम्हाला संपूर्ण न्यूमेरिकल, एवढे न्यूमेरिकल गेले बेटा, मी भरपूर सारे न्यूमेरिकल घेणार डायरेक्टली. मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असो, मोस्ट IMP असो, शेवटी क्रॅश कोर्स असो, सर्व काही घेणार आहे बेटा, काळजी करू नका. ठीक आहे, विश्वास ठेवा बेटा, तुमच्या मोठ्या भावावर विश्वास ठेवा आणि आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा.
विनीत ट्युटोरियल्स आणि कोर्स तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे, चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सोबत. टॉपिक तर हाच राहील, न्यूमरिकल नवीन असतील. ठीक आहे, चला बाय बाय, टाटा, सी यू.